मी वर्षा महाजन आणि मी विजय महाजन. मी गोदरेजमध्येच आहे, म्हणजे होतो, आता रिटायर्ड झालो. गोदरेज अप्लायन्सेस. अच्छा, ओके. आणि तुम्ही फ्लॅट कधी घेतला होता? आम्हाला पोझिशन मिळालं फेब्रुवारीमध्ये. अच्छा, ओके. आणि मग त्याच्यानंतर लाईक तुम्ही इंटेरियर डिझायनर्स लाईक बघितले, आम्ही शोधले बरेच. ॲक्च्युली आम्हाला जेव्हा पोझिशन मिळणार आहे असं कळलं, जानेवारीत देतो म्हणाला होता तो. त्याच्यानंतर आम्ही पाहत होतो की कोणी, आणि आमचं तेव्हा इंटेरियर म्हणजे असं काही करायचं असा विचार नव्हता. आमचा फक्त विचार होता की वॉर्डरोब वगैरे आपल्याला जे लागतं ते करायचं. लोकल काही भेटले आम्हाला इंटेरियर, त्यांच्याशी बोललो. पण आम्हाला गोदरेजच्याच आमचा ग्रुप आहे त्यांच्या हिलसाईड वनचा, त्या ग्रुपवर कुशल सरांचं नाव पाहिलं. आधी एक दुसरे पण बघितले होते, त्यांच्याशी डिस्कस झालं, पण आम्हाला त्यांचं इतकं काय पटलं. ते जेव्हा ते नाव पाहिल्यावर मी त्यांना अप्रोच केला, फोन केला कुशल सरांना. ते म्हणाले माझं बानेरला ऑफिस आहे. म्हणलं मला ऑफिसला व्हिजिट करून पाहायचं आहे काय आहे. मी ऑफिसला व्हिजिट केली. मग त्यांनी त्यावेळेस मला बरीच माहिती दिली, मटेरियल दाखवले आणि बरीच माहिती दिली. त्यानंतर मला वाटलं की हां, पण याच्याबरोबरच करायला पाहिजे. माझी दुसरी एक अट होती महत्वाची, म्हणजे मला टाइम बाउंड पाहिजे होतं सगळं. तर टाइमलाईन आमची जवळपास 1 महिन्याचीच टाइमलाईन होती. म्हणजे 10 फेब्रुवारी किंवा 12 फेब्रुवारीला मी त्यांना आमचं डिस्कशन तोपर्यंत संपलं होतं आणि मग गो अहेड म्हणून सांगितलं. आणि त्यांची एक प्रोसेस आहे आणि ही गोज विथ हिज प्रोसेस. त्यांची प्रोसेस आहे की ते आधी जाऊन साईट पाहतात, मग साईटचं ते स्वतः पहिले साईटचं पूर्ण निरीक्षण करतात. त्या साईटमध्ये काय कमी जास्त आहे त्याचा एक रिपोर्ट बनवतात, ते रिपोर्ट शेअर करतात आणि एव्हरीथिंग ट्रान्सपरंट आहे. सगळं ते शेअर करतात. मटेरियल काय आहे तेव्हापासून ते काय करणार आहे, डिझाईन काय आहे, सगळं शेअर करतात. त्यांनी सगळं ते साईट वगैरे पाहून, म्हणजे काम ॲक्च्युली त्यांनी 15-16 तारखेला सुरू केलं असेल. तर त्याच्याही नंतर पण त्यांनी मला सांगितलं होतं की 22 ते 25 मध्ये मी तुम्हाला देईन. आणि 25ला त्यांनी मला 25ला दिलं, मग 27ला आम्ही वास्तुशांती टाइम सॅटिस्फॅक्शन आहे का, टाइम पाळला. आणि एम्प्लॉय ते सगळे काम करणारे लोक चांगले होते. आणि मग म्हणजे कुठलीही जर्नीमध्ये कुठले हिडन चार्जेस नाहीतर म्हणजे फायनान्स नाही, म्हणजे जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हाच आम्हाला काय काय करायचं आम्ही पूर्ण एक लिस्ट केली होती. म्हणजे त्यांनी आधी मला विचारून घेतलं की तुम्हाला काय काय पाहिजे. मग त्यांना जसं सांगत गेलं तसं, आता आम्ही लेमॅन असल्यावर आम्हाला काही गोष्टी माहिती पण नसतात. मग त्यांनी सांगितलं की असं करू शकतो, तसं करू शकतो. मग प्रत्येक वेळेस तेव्हा जे काही सांगायचे तेव्हा तुम्ही मला काही ऑप्शन दाखवा, बिकॉज एव्हरीथिंग आय कॅनॉट इमॅजिन. सो यू सी मी शो मी एक्झाम्पल, देन आय विल डिसाईड की गो ऑर नॉट टू. मग त्यांनी तसे एक्झाम्पल्स दाखवले. ते एक्झाम्पल्स वगैरे पाहून मग आम्ही ठरलं की आम्हाला कुठल्या खोलीत काय करायचं आहे. ते केल्याप्रमाणे त्यांनी पूर्ण लिस्ट केली की कुठल्या खोलीत काय करायचं आहे, त्या प्रत्येक गोष्टीला काय चार्जेस लागणार आहेत, काय मटेरियल वापरणार आहे, त्याचं पण त्यांनी सगळी माहिती दिली. आणि तसं डॉक्युमेंटच आहे त्यांचं डॉक्युमेंटेशन एकदम व्यवस्थित आहे. ते डॉक्युमेंटेशन आणि हिडन चार्जेस काही नाही. आणि आपली डिझाईनची जर्नी कशी होती, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे जसं तुम्ही विचार केला? हो, तसं सिम्पल बट स्वीट असतं. आम्हाला जास्त बटबट नकोच हवं होतं. मेंटेन करायच्या दृष्टीने सिम्पलच लागत, कारण दररोज आपल्याकडून मेंटेन व्हायला पाहिजे. आणि जेव्हा वास्तूला आमच्या घरी आमचे फॅमिली मेंबर्स आले होते, माझ्या भावाचे, हिच्या बहिणीचे सगळे आले होते, तेव्हा लाईक व्हेरी मच. खूप आवडलं, सगळ्यांना आवडलं. विशेष म्हणजे आम्ही पण आता कोणाला करायचं असेल तर यांचंच नाव सांगू. यू वुड रेकमेंड? आम्हाला अनुभव चांगला आहे. मी तर कुशल सरांशी बोललो म्हणलं, खूप छान. आणि आम्ही इंटरनली पण आम्ही एक दोघांशी खूपदा बोललो की आपलं हे डिसिजन इतकं योग्य होतं की यांच्याबरोबर यायचं.